रॅली आज निघालेली आहे. नागरिकांचा प्रतिसाद आहे त्यांना. 18 तारखेला मशाल या निशाणीवर मतदान करून लोकांचं आव्हान आहे. लोक प्रतिसाद देत आहेत की आम्ही ताईंना मतदान करून प्रचंड मताने विजयी मिळवत आहे. कसं वाटतं काय आमदार कोणामुळे झाले हेच आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आमदार केलेलं आहे. आमदाराला आमदाराचेच गडबाज्या चालू आहेत. मी फॉर्म लावलेत. एकीकडून दुसरे आमदार हेमंत पाटील अपक्षाचा प्रचार करत आहेत. काय आमदाराचा काही विषय नाही. आम्हाला शिंदेगड म्हणजे कोण आहे आमच्या काही शिवसैनिक नाराज आहेत. 100% त्यांच्या गडबाजीचा तो विषय आहेच. आमच्या पाठीशी नागरिक गोरगरीब जनता 100% आहे. आम्हाला शब्द दिलेला आहे आणि अपर्णा गजानन देशमुख त्या निवडूनच घेतील. 100% निवडून आल्याशिवाय. काल पटेल त्यांनी सांगितलं काय हिंदुत्ववादी पक्ष आहे एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना त्यांना सवय पडलेली आहे मटण द्यायचं दारू द्यायची. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना बोलायला अशा गोष्टी सोबत नाहीत. रोज मटण द्यायचं आणि मतदान घ्यायचं. मटणावर लोकांना विकत घ्यायचं. नक्कीच नागरिक असं त्यांनी आवाहन केल्यामुळं रोज मटण त्यांचं खातील. मतदान मशालीच दाबतील. 100%. 25 वर्षापासून या वार्डामध्ये मी काम करीत आहे. आतापर्यंत आम्ही शिवसेनेचे नगरसेवक सुद्धा निवडून आलेले आहेत. ते म्हणतात आमदार साहेबाला सुद्धा आम्ही स्वतः सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे. त्यावेळेस ठाकरे परिषदेमध्ये गेले होते. त्यावेळेस आम्ही घरच्या काही गोष्टी त्याला घर सुद्धा माहित नव्हते. त्यावेळेस आमचे बाळूमामा आहेत कुमार त्यांनी स्वतः त्याचे सारथी म्हणून त्यांना सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत आणि त्याचा काही विषयच नाही. ते त्याच्या स्वतःच्या लेकरासाठी बोलतात कोणासाठी कार्यक्रम इकडे त्याची काही मोठी सोय नाहीच. मोठी शिंदे गटाची जी शिवसेना उभं टाकलेली आहे मध्ये कोणी माझ्या एकदा स्फूर्ती नाहीत नाहीत माझ्यापासून माझ्या हिशोबाने मी जे आग्रह करतो त्याच्यामुळे मला लोकांची साथ भरपूर भेटत आहे आणि मला सहानुभूती भेटत आहे. त्या माझ्या या वागणुकीमुळं माझ्या ज्या कार्यामुळं माझी मिसेस अपर्णा गजानन देशमुख त्यांना येईल त्या 15 तारखेला जनता बटन दाबून मशालीला निवडून देतील.